आताच हाती आलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांना बसणार मोठा दणका। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात एकत्रित मालमत्तेवर टाच येणार। सरकारी वकिलांनी केलेल्या अर्जावर आज कोर्ट निर्णय देण्याची शक्यता वर्तविली जात आहे। तर बघूया पुढे काय निर्णय होत आहे आणि याच संदर्भातील काही घडामोडी आपण पुन्हा बघणार आहोत न्यूज मराठी 24/7 वर। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी SIT स्थापन केली आहे। यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पथकामध्ये IPS पंकज कुमावत यांच्यासह 2 अधिकाऱ्यांची नावे दिली होती। या अधिकाऱ्यांना या SIT पथकात घेण्यात यावे अशी मागणी यावेळेस केली होती आणि या मागणीची पूर्तता फडणवीस यांनी केली असून आता IPS पंकज कुमावत या प्रकरणाचा तपास करत आहेत। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्या अशी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अधिकारी पंकज कुमावत यांच्याकडे मागणी केली आहे। आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटलात तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा फोटो बघितले तेव्हा ते भावुक झाले। जेव्हा मी निवेदन त्यांच्या हातात दिलं त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा। मग आम्ही पंकज कुमावत सरांची, सपकाळ सर आणि साबळे सर SIT खाली SIT मध्ये घ्या आणि पंकज कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली SIT राहू द्या असं सांगितलं। कारण साबळे सरांनी आणि सपकाळ सरांनी पहिला तत्कालीन तपास केलेला होता आणि साबळे सरांनी दमदाट्यात आम्हाला आरोपींचे पूर्ण नंबर डिटेक्ट केलेले होते सपकाळ सरांनी आणि त्यांना रातोरात म्हणजे प्रमोशन देऊन पाठवण्यात आलेलं होतं इथून। पुन्हा साबळे सर बी आता जे आरोपी पोस्टवर पोहोचले होते त्यांना बी प्रमोशन देऊन त्यांची पण इथून बदली केली। मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणलात की आम्हाला हे 3 अधिकारी द्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही राहू द्या। कारण पंकज कुमावत सरांचं बी असं आहे की मुख्यमंत्रीचं सब म्हणतात की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ते बी तसंच म्हणतात की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आणि मी म्हणजे तपास आहे ते पारदर्शकपणे करेल। तपासणं एवढीच मागणी आहे की आरोपीला तत्काळ अटक करा आणि आमच्या परिवाराला न्याय द्या। मी पण कुमावत साहेबांना एवढंच म्हणणार की सर साबळे सर आणि सपकाळ सर आरोपी पोस्टवर पोहोचले होते, त्यांनी तत्कालीन पूर्ण तपास केलेला आहे। तर वेळ न लावता तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा आणि जे जे आरोपी आहेत त्यांना पटकन अटक करून त्यांचा PCR घ्या आणि म्हणजे आम्हाला आमच्या परिवाराला पटकन न्याय द्या एवढंच म्हणणार आहोत। संपूर्ण रत्नागिरीकरांची ओढ असलेल्या रत्नागिरीच्या राजाचे मोठ्या जल्लोषात रत्नागिरीकरांनी मिरवणुकीद्वारे स्वागत केले आहे। रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथून मारुती मंदिर सर्कल पर्यंत या मिरवणूक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने रत्नागिरीकर मोठ्या भावभक्तीने उत्साहात सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले। या आगमन सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शेवटपर्यंत उपस्थित होते। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्य, डीजेच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये रत्नागिरीच्या राजाचे दमदार आगमन झाले। तर मोठ्या संख्येने तरुणाई या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील सुप्रसिद्ध मठातील महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा येथे पाठवल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। प्रत्येक लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीण कोल्हापूरला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। त्यातच 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी आणि सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पहाटे 5 वाजता जोरदार निषेध व्यक्त करत नांदणी ते कोल्हापूर अशी विशाल पदयात्रा काढण्यात आली। तर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे त्याचा समारोह झाला। OBC समाजाच्या हक्काच्या मागणीसाठी आणि मंडल आयोगाच्या स्मरणार्थ निघालेली मंडल यात्रा नागपूरहून चंद्रपुरात दाखल झाली। OBCंना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळवून देणारा मंडल आयोग 7 ऑगस्ट 1990 रोजी लागू झाला होता। त्यांच्या स्मरणार्थ ही यात्रा आयोजित करण्यात आली असून विदर्भातील 6 जिल्ह्यातून ही यात्रा जनजागृत करत फिरत आहे। तर या यात्रेचा समारोह 7 ऑगस्टला भंडारा येथे होणार आहे। अनेक वर्षापासून जातीने जनगणनेची जी मागणी OBC समाजाकडून होत आहे ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये। केंद्र सरकारने जनगणना करू अशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे, अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढलेला आहे, परंतु आम्हा OBC संघटनांच्या लोकांना अजूनही ते लबाडाचं अवतन वाटतंय। जोपर्यंत जनगणना होत नाही आणि आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत नाही तोपर्यंत आमची एक फाईट आहे, लढाई हा सुरू राहील।
मित्रांनो, या भारतामध्ये एक सत्ताधारी पक्ष ओबीसीचा DNA म्हणून सांगत आहे, परंतु आम्हाला वेळोवेळी जाणवत आहे की ओबीसीच्या बरोबर दुजाभाव होत आहे। जोपर्यंत जनगणना होत नाही आणि डेटा बाहेर येत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू आहे। ही लढाई 6 जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू आहे। 6 जिल्ह्यातले तालुके गावांमधून जात आहे आणि ओबीसी VJNT SBC जनजागरण करत आहे। यामध्ये मच्छीमार बांधव असतील, लोहार असतील, सुतार असतील आणि ओबीसीच्या सर्व जाती, SBC सर्व जाती, सर्व संघटना सामील आहेत। तर ही यात्रा अशी अविरत सुरू राहील। मंडल साहेबांच्या मंडल दिनानिमित्त ही यात्रा निघते आणि जवळपास 6-7 दिवस यात्रा चालेल आणि 7व्या दिवशी 7 तारखेला भंडारा येथेचा समारोप होणार आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील गणराज बँक्वेट हॉल येथे शिक्षक संवाद मेळावा आणि सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यात राबवलेल्या योजनेत ज्या शाळा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या त्या शाळांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्वप्रथम या मेळाव्याला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सत्कार देखील करण्यात आला। आज योग असा होता की सर्व संघटना एकत्र आल्या। योग आहे आज आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षक संवाद आणि विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। ज्या शाळा मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शाळा या योजनेमध्ये पहिला, दुसरा, तिसरा आल्या त्या सर्व शाळा जिल्ह्यात एकत्र करण्यात आल्या। त्यानिमित्तानं शिक्षक सगळे एकत्र आले आणि शिक्षकांशी संवाद झाला। माननीय आमदार साहेबांचा योगावर वाढदिवस, त्या वाढदिवसाचे औचित्य साधून संघटनेनं किंवा शिवछत्रपती प्रतिष्ठानं जो आयोजन केलं ते खूप छान प्रकारे आयोजन केलं। या निमित्तानं शिक्षकांच्या मनामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचा एक विचार निर्माण होत असतो आणि संवाद जो घडतो त्या संवादामुळं खूप प्रगल्भता येते, चिंतनामुळं। तर ते आज या मुख्य कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं आणि विद्यार्थ्याला प्रेरणा देणं, शिक्षकांना प्रेरणा देणं असाही उद्देश होता। आणि योगायोगानं आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्याचंही अभिनंदन करणं, अशा प्रकारचा एक सर्व गुणसंपन्न एकात्मिक अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आज। आणि त्याला माननीय आमदार साहेबांसह विचारपीठावर खूप अगदी माननीय कपाळे साहेब अगदी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी होते। शैक्षणिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी योगायोगानं वडजे सर, बसवदे सर, पाटील साहेब आमचे अशोकराव आणि इतर अगदी बेग सर या सगळ्यांनी मन लावून आज रविवार या कामासाठी व्यतीत केला की विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी त्यांना प्रेरणा मिळावं यासाठी म्हणून या संघटना एकत्र आलेल्या होत्या। त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आम्ही शिक्षण क्षेत्रातले एक अधिकारी म्हणून, पूर्व शिक्षण संचालक म्हणून आणि शिवसाहेबांच्या वतीनं त्या सगळ्यांचं अभिनंदन करून यापुढं असं वातावरण संघटनांमधलं जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे तो कायम ठेवला तर मला असं वाटतं की नांदेड जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम व्हायला आणि गुणवत्तेमध्ये पुढे जायला वेळ लागणार नाही। योगायोगानं शिक्षणाधिकाऱ्यांचे विचार आम्ही ऐकले, सकारात्मक विचार आहेत, उत्तम विचार आहेत गुणवत्तेच्या दृष्टीनं। त्याबद्दल या सगळ्या शिक्षक संघटनांचं आम्ही अभिनंदन करतो आणि हा जिल्हा सर्वोत्तम व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद, थँक्यू। वर्धा जिल्हा अंतर्गत कारंजा घाडगे येथे मोतीबिंदू विरहित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला राज्याचे गृहराज्य मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी हजेरी लावली। यावेळी पंकज भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांनी मेघना बोर्डीकर यांनी सभेत ग्रामसेवकाला दिलेल्या धमक्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डान्स बार मध्ये केलेली तोडफोड, जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट आणि गडकरी यांच्या घराला उडवणार अशी धमकी या संदर्भात वक्तव्य केले। निश्चितपणे या राज्यामध्ये कुठेही अवैधपणे या पद्धतीने डान्स बार किंवा इतर कुठली गोष्ट चालू असेल तर ती खपवून घेतल्या जाणार नाही। परंतु या पद्धतीने कायदा हातात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं हे देखील योग्य नाही। अशा पद्धतीचं जर का काही अवैधपणे सुरू असेल तर त्याचं तक्रार शासनाकडे द्यावी, प्रशासनाकडे द्यावी। शासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल। ज्यांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। जितेंद्र आव्हाड हे नेहमी काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करून किंवा पोस्ट करून हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। माझी त्यांना विनंती आहे की आज समाजामध्ये जी शांतता आहे ती टिकून राहण्याकरता अशा पद्धतीचे कुठले कॉन्ट्रोवर्शियल वक्तव्य करू नये। मनोज जरांगे पाटील यांचे सरकारी बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल होते आणि याच रुग्णाला भेटण्यासाठी जरांगे पाटील रुग्णालयात आले होते। तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये गेले, परंतु लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक आल्याने लिफ्ट ओव्हरलोड झाली आणि त्यामुळे ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली। या घटनेने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली होती। तर सुदैवाने जरांगे पाटील
यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही. हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्यानंतर सगळेजण सोबत आल्यानंतर सगळे लिफ्टमध्ये शिरल्यानंतर अर्ध्याला आम्ही सांगितलं की पायऱ्याचा वापर करा. तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे सगळेजण लिफ्टमध्ये शिरले की लिफ्ट त्याच्या म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जाऊन लिफ्ट थांबले. अच्छा, काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये? इजा वगैरे कोणालाच काय झालं नाही. मी स्वतःमध्ये होतो. इजा वगैरे कोणाला काही झालं नाही. किती लोकांची कॅपॅसिटी आहे आणि किती लोक होते आतमध्ये? लिफ्टची साधारणतः लिफ्ट कशासाठी वापरली? पेशंट लिफ्ट आहे ती. अच्छा, अशी माहिती येते की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढलाय, असं काही आहे? नाही. लिफ्ट स्पार्किंग आला नसता, दरवाजा निघला ते बाहेर निघतो. आम्ही मध्येच होतो. हां, किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये? आम्ही तरी 7-8-10 लोक आतमध्ये होतो. 10 लोक असते. कॅपॅसिटीमुळे झालं. कशामुळे लिफ्ट खाली आली? लिफ्ट असं वाटतंय की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या फ्लोरला जाऊन. अशी माहिती येते की पाटलांना दार वगैरे तोडून बाहेर काढण्यात आलं? नाही, दरवाजा ढकलून बाहेर काढण्यात आला. मी आतमध्ये होतो, काही मुलं होते, त्यांनी दरवाजा ढकलला आणि नाव सांगा तुमचं? मारुद्र म्हणजे. मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा विभागातील प्रभाग क्रमांक 173 मधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासह शाखा संघटिका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटिका नंदा पाटसुबे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकच्या सातपुरा परिसरातील एका खासगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीत ही घटना घडली असून 10वीत शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या एका मित्राला लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील वाद खासगी क्लासपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 3 ते 4 मित्रांनी त्याच्याच मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नाशिकच्या सातपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तर 2 अल्पवयीन गुन्हेगारांना देखील ताब्यात घेतले आहे. घटना अशी घडली की क्लासमध्ये एक किरकोळ वाद होता बेंचेस पुढे मागे करण्यावरनं. त्या वादावरनं गुरुवारी त्यांचा तो वाद झाला. शुक्रवारी त्या मुलांनी माझ्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर शनिवारी रात्री सायंकाळी 6:50च्या दरम्यान त्या मुलांनी त्याला जबर मारहाण केली. मारहाण करता तिथं शिक्षकांनी त्याला लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथून त्यांना सिव्हिलला जाण्यास सांगितलं. तर सिव्हिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यावेळेस काय मागणी? माझी मागणी एवढीच आहे की ना त्या मुलांना आहे ना जेवढी कडक शिक्षा करता येईल ना तेवढी शिक्षा करण्यात यायला पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे, जे प्रायव्हेट ट्युशन क्लासेस जे आहेत ना त्यांनी जर ते क्लासेस घेत आहेत ना एवढे मोठे फीस पण एवढी मोठी घेत आहेत ना तर त्यांनी तिथे ना त्यांचे जे खाली कर्मचारी ठेवायला पाहिजे की वॉचमॅन्स म्हणा, ते बॉडीगार्ड्स म्हणा, असे ठेवायला पाहिजे की तिथं की जेणेकरून तिथं काही अशा घटना घडणार नाही. ही जी घटना घडली ही फार दुर्दैवी आहे. एक टाईम मी तरी याच्यातून सावरून जाईल, पण माझ्या आईचा पुढे प्रश्न पडतोय तिथे. माझी आई त्याच्यामधनं लवकर सावरणार नाही. 4 वर्ष आधीच माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे. त्याच्यानंतर हे दुसरं दुःखाचं डोंगर आहे आमच्यावरती. ते आता ते वाद झाले होते, शिक्षकांपर्यंत हा विषय गेला होता. त्यांनी घरी तुम्हाला काय सांगितलं होतं? नाही, त्या बाबतीत आम्हाला घरी काहीच माहिती नाही, काहीच कल्पना नाही. आणि घरच्या त्याच्या काही वातावरणात किंवा त्याच्या वागण्यात काय असं बदल वाटत नाही? बदलाव काहीच नाही. कसा होता? अभ्यासामध्ये तो जास्त हुशारही नव्हता किंवा जास्त मठ्ठही नव्हता, मिडियममध्ये होता, ॲव्हरेज होता तो. आणि घरी अशी काही कल्पना दिलेलीच नाही आहे, असं काही झालेलं आहे. असं माझं नाव पारस गांगुर्डे, मी त्याचा मोठा भाऊ. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.